हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा आणि अंबिका मंजिरीला सांगायला येतात की तू आधी कवड्या दे, मग आम्ही तुझा खडा देऊ. तेव्हा मंजिरी शेवटी त्यांना थांबवून तो सौदा मान्य करते. तेव्हा मंजिरी बोलते की मी ठरल्याप्रमाणे तुम्हाला कवड्या देते, तुम्ही मला खडा द्यायचा म्हणून. तेव्हा मीरा बोलते की दे. तेव्हा मंजिरी तिचा हात झाकत झाकत तिघही कवड्या मीराच्या हातात टाकते. मीरा मूठ बंद करते. तेव्हा मंजिरी बोलते की आता मला माझा खडा हवा आहे. तेव्हा मीरा बोलते की नाही. तेव्हा अंबिकाला थोडं कळत नाही. अंबिका मीराकडे बघते. तेव्हा मीरा बोलते की नाही. मीरा बोलते की कशावरून ह्या कवड्या तू आम्हाला खऱ्याच दिल्या आहेत असं. तेव्हा अंबिकाही बोलते की हा तुझ्या जादूने तू जर त्या खोट्या दिल्या असतील तर. तेव्हा मंजिरी बोलते की तुम्ही माझ्यासोबत खेळ खेळू नका. मी ठरल्याप्रमाणे तुम्हाला कवड्या दिल्या आहे ना, तर मी खोट्या दिलेल्या नाही आहे, कसं शक्य आहे हे. तेव्हा मीरा बोलते की नाही, तू खोट्याही देऊ शकते. आणि अंबिका बोलते की ह्या कवड्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे बघण्यासाठी आम्हाला एक रात्र त्याची शहानिशा करण्यासाठी दे. तेव्हा मंजिरी बोलते की तुम्ही माझ्यासोबत खेळ खेळू नका म्हणून. तेव्हा मीरा बोलते की तू कितीही काहीही केलंस ना, तरीही ह्या कवड्या खऱ्या आहे की खोट्या आहे हे कळल्याशिवाय मी तुला तुझा खडा देणार नाही. तेव्हा मंजिरी जोरात ओरडते की मला माझा खडा द्या. तेव्हा मीरा आणि अंबिका एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा मीरा बोलते की ताई, हिला ना सौदाच करायचा नाही अगं. एक काम कर, हे घे, तुझ्या या कवड्या घे, आम्ही तुझा हा खडा नष्ट करून टाकतो. तेव्हा मीरा बोलते की घे घे या कवड्या. तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे, तुम्ही शहानिशा करून घ्या आजच्या दिवस. इकडे अडगळीच्या खोलीत देवयानी असते. तेव्हा देवयानी बोलत असते की दिवस कसे बदलत जातात. या दोघी लहान असताना मी त्यांना इथे जाऊ नको तिथे जाऊ नको अशी म्हणायचे, आणि आज मी या जगात नाही आहे तरीही या दोघींनी मला इथे जाऊ नको तिथे जाऊ नको असं सांगून या खोलीत ठेवलं आहे. कवडीपेक्षा ही खोली बरीच आहे. तेवढ्यात मीरा आणि अंबिका येते. अडगळीच्या खोलीत येते, दरवाजा बंद करते. तेव्हा देवयानी विचारते की काय झालं. तेव्हा मीरा आणि अंबिका पहिले असं दाखवतात नाराज आणि मान डोलवतात की नाही काम झालं म्हणून. तेव्हा पुन्हा एकमेकींकडे बघून हसतात. तेव्हा मीरा बोलते आई, मंजिरीची आता पराभवाची सुरुवात झाली आहे. तेव्हा अंबिकाही बोलते हो, आणि ती तुला आता कधीच कवडीत परत पुन्हा कैद करू शकणार नाही. तेव्हा मीरा आणि अंबिका खूप खुश होतात आणि तिच्या आईला मिठी मारतात. तेव्हा मीरा बोलते की आई, आता तुला कधीच कवडीत कोणी कैद करू शकणार नाही आणि आपण नेहमी तिघी एकत्र राहू. हे ऐकताच अंबिका थोडी नाराज होते आणि मागे हटते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, आम्ही आत्मा आहोत. आज ना उद्या आपण संकटात आहोत म्हणून एकत्र आहोत. आज ना उद्या आम्हाला मुक्ती मिळणार अगं. तेव्हा मीरा बोलते की ताई. तेव्हा देवयानी बोलते की मीरा, आत्म्याला मुक्ती मिळणं हेच त्याचं ध्येय असतं ना गं. तेव्हा मीरा बोलते की आई, आत्ताच तर भेटलीस ना गं तुम्हाला. तेव्हा मीरा बोलते की आई, तुझा चेहरा एकदम धुसर आठवत होता अगं मला, आणि मी आज तागायत तो चेहरा आठवत आजवर जगत आली मी जेव्हा पण बाबांसोबत स्मशानात जायची ना, तेव्हा त्यांना हेच विचारायची की माझी आई कुठे, ताई कुठे. इकडे माया विचार करत असते. तिला मंजिरीचा सारखा तो हात आठवत असतो. तेव्हा ती डोळे बंद करून विचार करत असते. अचानक डोळे उघडते तर मंजिरी तिच्या डोळ्यासमोर असते. माया घाबरते. तेव्हा मंजिरी बोलते की माया, आज तू जे काही बघितलं आहेस ते कोणालाच सांगायचं नाही. तेव्हा माया घाबरत घाबरत बोलते की मी का सांगेल, मी कोणालाच काही सांगणार नाही, मी अजूनही तुमच्याकडूनच आहे मॅडम. तेव्हा माया घाबरत असते. मंजिरी उलटी फिरते आणि जायला लागते. कवड्या नसल्यामुळे मंजिरी पूर्ण वीकनेस आलेला असतो मंजिरीला. तेव्हा इकडे माया मनात बोलते की मला आता सगळं कळून चुकलं आहे. इकडे मीरा बोलत असते की तुम्हाला माहिती आहे की मी महागौरी मातेशी अबोला धरला होता, तिच्यावर रुसून बसले होते की जोपर्यंत मला माझी ताई भेटत नाही तोपर्यंत मी तुझं तोंडही बघणार नाही. तुझ्याबद्दल मला काही कल्पनाही नव्हती गं आई की तू मला अशी भेटशील. जेव्हा मला बाबांनी सांगितलं की तू या जगात नाही आहेस, त्यावेळेस मी चुलीजवळ बसून खूप रडले होते आई, खूप रडले होते. तेव्हा मीरा तिच्या आईच्या गळ्यात पडते आणि बोलते की मला तू हवी आहेस आई, मला तू हवी आहेस. तेव्हा देवयानी मीराला मिठीत घेते आणि दोघी मुलींना जवळ घेते. तेव्हा ती बोलते की मी तुझ्या भावना समजते मीरा, मग ही कवडीतून आत्ताच बाहेर आली बाळा, मलाही तुमच्या दोघींसोबत राहावंसं खूप वाटतंय, पण माझा नाईलाज आहे बाळा. लहानपणी तुझे मला हट्ट पुरवायचे होते, मला तुमच्याबरोबर सगळे सुख अनुभवायचे होते, पण हेही सुख माझ्याकडनं हिरावून घेतलं बाळा.
आईला आपल्या मुलीकडे वसा द्यायचा असतो, स्त्रीला तिच्यामध्ये स्त्रीत्व रुजवायचं असतं. आज मला खूप वाटतं की तुझ्या मुलीला जवळ घ्यावं, घट्ट असं जवळ घ्यावं, पण मला तेही शक्य नाही आहे. आत्मा म्हणून जगणं जितकं सहज वाटतं ना, तितकंच ते त्रासदायक असतं. पदोपदी त्याची जाणीव होत असते. म्हणून मुक्ती मिळणं अत्यंत गरजेचं असतं. तेव्हा ती खूप भावूक होते. तेव्हा मीरा आणि अंबिका बोलते की आई, तेव्हा देवयानी बोलते की असो, मला एक सांगा, मंजिरीचा तो खडा तुम्ही तिला दिलात की नाही? तेव्हा अंबिका बोलते की नाही. तेव्हा अंबिका बोलते की आणि देणारही नाहीत. तेव्हा अंबिका बोलते की हो मीरा, मला तुझ्या मनातलं तेव्हाच कळलं होतं. तेव्हा देवयानी बोलते पण आपण त्या खड्याचं करायचं काय? तेव्हा तेव्हा अंबिका बोलते की आपण त्या खडा मंजिरीला द्यायचाही नाही आणि आपण तो नष्टही नाही करायचा, तो तिच्यापासून एकदम दूरून येऊन टाकायचा. तेव्हा मीरा बोलते की ताई, अशी कोणती जागा आहे जिथे मंजिरी पोहोचू शकत नाही? हे बघ, तिच्या शक्ती जरी तिच्याकडे नसतील पण ती काही करू शकते. तेव्हा अंबिका बोलते की तो खडा कुठे टाकायचा हाच मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर, आणि ती जागा तरी कुठे शोधायची? तेव्हा देवयानी बोलते की ती जागा कुठे शोधायची हा इतकाही मोठा गहन प्रश्न नाही आहे मीरा. मंजिरी उठण्याच्या आत उद्या तू सकाळी तो खडा नदीमध्ये फेकून दे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो खडा कुठे जाईल हे कोणाला काय, मंजिरीलाही ते शक्य नाही. तेव्हा अंबिका बोलते की हो आई, ही चांगली कल्पना आहे. मीरा, उद्या सकाळी तो खडा तू नदीत फेक आणि मंजिरीलाही काहीच कळणार नाही. तेव्हा अंबिका बोलते की याची जबाबदारी माझी. आता दुसऱ्या दिवशी मीरा उठते, पटकन कबडच्या पाठीमागून तो खडा काढते. अथर्व झोपलेलाच असतो. तेव्हा ती खडा बघून बोलते की देवी आई, आजी म्हणाली तशी मी स्वविवेकाने निर्णय घेतला आहे आणि आता हा खडा मी कायमचा दूर फेकून द्यायला निघाली. तुझा आशीर्वाद असू देत. तेव्हा मीरा जायला लागते. तेवढ्यात अथर्व उठतो. अथर्व मीराला जाताना बघतो आणि विचार करतो की मीरा इतक्या सकाळी सकाळी कुठे चालली आहे. मीरा बाहेर जाते. तेव्हा अंबिका असते. तेव्हा अंबिका मीराला बोलते की मीरा, मंजिरी झोपली आहे अजून, म्हणजे इनफॅक्ट तिला आत्ताच झोप लागली आहे, त्यामुळे आपलं जसं ठरलं आहे तसं तू कर, पटकन जा. तेव्हा तेव्हा मीरा बोलते की हो ताई, मी जाते, तू लक्ष ठेव इकडे. तेव्हा अंबिका बोलते की हो. इकडे मंजिरी बेडवर बसूनच डुलक्या देत असते. तेव्हा तिला अचानक जाग येते. तेव्हा ती मनाशी बोलत असते की सकाळ झाली, माझा कालमुख मणी, मीराने माझा कालमुख मणी अजून दिला नाही. तिने तो नष्ट केला तर नसेल ना? मी पण वेड्यासारखं माझ्या कवड्या देऊन बसली त्यांना. तेव्हा मंजिरी बोलते मला काहीतरी करायला हवं. तेव्हा ती जायला लागते. तेवढ्या तिथे अंबिका येते. तेव्हा मंजिरी बोलते की अंबिका, मीरा कुठे? तुम्ही म्हणाला होतात ना शहानिशा करून मला माझा खडा देणार होता ना, मग कुठे? सकाळ झाली, मीरा कुठे? मला माझा खडा हवा आहे. तेव्हा अंबिका स्माईल करते आणि तिथे बसते मस्त. तेव्हा अंबिका बोलते की मंजिरी बस, तुला पाणी हवं आहे का? काय सतत खडा खडा खडा? मला इतके दिवस वाटत होतं की तू खमकी बाई आहेस. इतके दिवस धीराने घेतलंस. अगं, आमच्या लहानपणापासून षडयंत्र रचतीस ना तू. इतके दिवस वाट पाहिलीस, योग्य वेळेची वाट पाहिलीस. अगं, आता आम्ही मोठ्या झालो आहे, ध्येय बदललं आहे, पण तू तू त्याच विश्वात आहेस आणि त्याच गोष्टीच्या मागे आहेस. इतकी वर्ष वाट बघितलीस, अजून थोडा वेळ मीराची वाट बघ. थोडा वेळ वाट बघण्यात काहीच वेगळं नाही आहे. आणि मंजिरी, खरंच आम्ही तुला तुझा खडा नक्की परत करणार, नक्की. तेव्हा मंजिरी बोलते ठीक आहे. मी वाट बघेन. तेव्हा मंजिरी वाट बघत असते मीराने येण्याची. मीरा इकडे नदीकडे येते आणि तिथे ती तो खडा हातात घेते. तिकडनं गुपचूप खालून अथर्व एका फटीमधून बघत असतो की नक्की मीरा काय करते हे. इकडे अंबिका मंजिरीला धीर देत असते. येते मंजिरी, येते मीरा त्या खड्याकडे बघते, मुठी वाळते आणि बोलते की बास, ही दृष्ट शक्ती, ही दृष्ट माया कायमची आता वाहून जाणार. तेव्हा मीरा बोलते की मंजिरी, तुझा खेळ आता संपला, आणि ती तो खडा फेकून देते आणि तो खडा नदीच्या पाण्यात तळाशी जाऊन बसतो. तिकडनं गुपचूप अथर्व बघतच असतो. मीरा पटकन घरी येते. मीरा घरात येणार तेवढ्यात अथर्व तिला बाहेरच अडवतो. तेव्हा मीरा थोडी घाबरते आणि बोलते की वेदाचे बाबा, तुम्ही जिमला गेले होते, डॉक्टरांनी नाही सांगितलं आहे ना जिमला थोडा दिवस जायला? तेव्हा अथर्व बोलतो की ते सोड, तू कुठे गेली होतीस? तेव्हा मीरा बोलते की तेव्हा अथर्व बोलतो की तेव्हा मीरा बोलते की तुम्ही असंच वागायचं ठरवलं आहे का? तेव्हा मीरा बोलते मी कुठे जाते, काय करते, याचा आता तुम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, एवढा अकांड तांडव करण्याची गोष्ट नाही, खूप सोपा आणि साधा प्रश्न विचारला होता, कुठे गेली होतीस? तेव्हा मीरा बोलते की तुम्ही असं सतत मला प्रश्न विचारत राहिले तर कसं बोलणार आहे मी तुमच्याशी? तेव्हा अथर्व थोडा स्माईल करतून बोलतो की राहू दे, तुला असं खोटं बोलताना, केविलवाना प्रयत्न करताना मलाच बघवत नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की जा, तू तुझं काम कर, मला सगळं माहिती आहे. मीरा घरात चालली जाते. इकडे मंजिरी बोलते की काहीतरी गडबड आहे. अंबिका, मीरा कुठे आहे? मला माहिती आहे तुम्ही काहीतरी
काहीतरी लपवताय. माझा खडा कुठे आहे ते सांगा. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, मला माझा हा सौदा करायचा नाही, मला माझा खडा कवड्या परत द्या. तेव्हा अंबिका हसते आणि बोलते की मंजिरी, खूप उशीर झाला आहे, आता हा सौदा कॅन्सल होऊ शकत नाही. तेवढ्यात मीराही येते. तेव्हा मंजिरी बोलते की दगा केलात, दोघींनी दगा केलात. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, मला माझा खडा हवा आहे, कुठे आहे माझा खडा. तेव्हा मीरा बोलते की नाही, मी तुला खडा देणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते की खडा देणार नाही म्हणजे काय, तू कबूल केलं होतंस ना, मला शब्द दिला होतास ना. तेव्हा मीरा बोलते की शब्द, हे तू बोलतेस मंजिरी, तू सुद्धा माझ्या बाबांना शब्द दिला होतास. तू त्यांना काय बोलली होतीस, तू फक्त त्यांच्याकडनं विद्या शिकशील, पण तू त्याचा गैरफायदा घेतला आणि गैरफायदा घेऊन तू माझ्या आईला, माझ्या बहिणीला मारलंस आणि आता तू मला शब्द पाळण्याची नैतिकता शिकवतीयस. तेव्हा मंजिरी पोलाईट होऊन बोलते की हे बघ मीरा, हे बघ बाळा, उगाच रागाच्या भरात काहीतरी निर्णय घेशील आणि पस्तावशील, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की वेळ निघून गेली आहे मंजिरी, आणि यावेळेस मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाही आहे. या जन्मात तरी मी तुला तो खडा मिळू देणार नाही. तुला जितके प्रयत्न करायचे कर, तुझा प्रत्येक प्रयत्न मी मोडून काढेल. तू पुन्हा त्या शक्तीचा वापर करून कुणाचंच आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाही मंजिरी. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.